हॅलो मुलांनो, मी आहे साची तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आज येथे आपण पाहूया मराठी कविता भाजीच भाजी. इयत्ता तिसरी आहे आणि ही कविता आपण एन्जॉय करूया. चला. भाजीच भाजी. भाजीच भाजी फळभाजी तोंडली वांगी गोष्टी सांगी गाजर काकडी घालतात कोडी कांदा कोबी भलतेच लोभी लिंबू मिरची चव आमची टोमॅटो बटाटा करतात टाटा. सांगा मुलांना कशी आहे कविता. एक सांगा, तुम्ही सगळ्या भाज्या खाता की नाही? सगळ्या भाज्या खायलाच हव्या. आता पाहूया शब्दार्थ. भलतेच म्हणजे खूपच. लोभी म्हणजे हावरट. आता प्रश्नोत्तरांकडे वळूया. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. कवितेतील भाज्यांची नावे लिहा. तर सांगा, कवितेत कुठल्या कुठल्या भाज्यांची नावे आलेली आहेत? उत्तर आहे कवितेतील भाज्या तोंडली, वांगी, कोबी, बटाटा, काकडी, गाजर, कांदा, लिंबू, मिरची आणि टोमॅटो. आता पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला कोणती भाजी आवडते? तर मुलांनो, इथे तुम्ही तुमच्या आवडीचं उत्तर लिहा. तुम्हाला जी भाजी आवडते ती. माझं उत्तर आहे, मला बटाट्याची भाजी आवडते. तसंच तिसरा प्रश्न आहे, तुम्हाला कोणती भाजी आवडत नाही? सांगा, तुम्हाला कोणती भाजी आवडत नाही ते तुम्ही लिहू शकता. माझं उत्तर आहे, मला कोबीची भाजी आवडत नाही. पुढचा प्रश्न, पुढील शब्दांचे वचन बदला. भाजी, भाज्या, कोडी, कोडी, गोष्टी, गोष्टी, चव, चवी. आता पुढचा प्रश्न, कोण ते सांगा. गोष्टी सांगणारे तोंडली आणि वांगी, कोडी घालणारे गाजर आणि काकडी, भलतेच लोभी म्हणजे कांदा आणि कोबी आणि टाटा करणारे टोमॅटो आणि बटाटा. आता पुढचा प्रश्न आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. भाजीच भाजी फळभाजी तोंडली वांगी गोष्टी सांगी. आणि दुसरी ओळ आहे, लिंबू मिरची चव आमची टोमॅटो बटाटा करतात टाटा. आता पुढचा प्रश्न आहे, 5 पालेभाज्यांची नावे लिहा. तर उत्तर आहे मेथी, पालक, शेपू, लाल माठ आणि चाकवत. पुढचा प्रश्न आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. पहिली ओळ आहे, तोंडली वांगी गोष्टी सांगी. दुसरी ओळ, गाजर काकडी घालतात कोडी. तिसरी ओळ, कांदा कोबी भलतेच लोभी. आता प्रश्न आहे, दिलेल्या भाज्यांपैकी फळभाजी आणि पालेभाजी वेगवेगळे लिहा. भाज्या आहेत पालक, मेथी, गाजर, बटाटा, कांदा, कोथिंबीर, वांग आणि शेपू. तर इथे तुम्हाला सॉल्व करून दिलेलं आहे. फळभाजी म्हणजे बटाटा, गाजर, कांदा, वांग आणि पालेभाजीमध्ये पालक, मेथी, कोथिंबीर आणि शेपू. पुढचा प्रश्न, वचन बदला. म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. आजी, आज्या, घरे, घर, गाडी, गाड्या, फुले, फूल, भाजी, भाज्या, बटाटा, बटाटे. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांचा इंग्लिश अर्थ लिहा. 1. गाजर म्हणजे कॅरट, मेथी म्हणजे फेन्युग्रीक, मुळा म्हणजे रॅडिश आणि पालक म्हणजे स्पिनॅच. पुढचा प्रश्न, भाज्यांची नावे पूर्ण करा.
टोमॅटो, काकडी, वांग, कोबी, गाजर आणि भेंडी. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. कोणत्याही 4 फळभाज्यांची नावे लिहा. तर मुलांनो सांगा, आत्ताच आपण पाहिलेलं आहे फळभाज्यांची नावे. सांगा पटकन. उत्तर आहे बटाटा, वांग, कोबी, फ्लावर आणि गाजर. पुढचा प्रश्न, कवितेत कोणत्या भाज्या कोडी घालतात? सांगा मुलांनो, कवितेत कोणत्या भाज्या कोडी घालतात? उत्तर आहे कवितेत कांदा आणि कोबी कोडी घालतात. पुढचा प्रश्न आहे, कोणती भाजी चवीला कडू असते? मुलांनो तुम्हाला ह्याचं उत्तर माहित आहे, पटकन सांगा कोणती भाजी चवीला कडू असते? उत्तर आहे कारलं चवीला कडू असते. चौथा प्रश्न, भाज्या आपल्या शरीरासाठी उपयोगी आहेत का? तुम्हाला कोणती भाजी आवडते? तर सांगा, भाज्या आपल्या शरीरासाठी उपयोगी आहेत की नाही? आणि तुम्हाला कुठली भाजी आवडते? उत्तर आहे भाज्या आपल्याला शरीरासाठी खूप उपयोगी आहेत. आणि मला बटाट्याची भाजी आवडते. तुम्हाला जी भाजी आवडते त्याचं नाव तुम्ही लिहू शकता. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण इथे संपवलेली आहे कविता भाजीच भाजी. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडीing. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.